हॅलो नमस्ते आणि वेलकम बॅक. तुमचं आहे मालवणच्या 3rd एपिसोडमध्ये. आता सकाळचे 10 वाजतात आणि आम्ही चाललो नाश्ता करायला मार्केटमध्ये, जो की आमच्या इथून 5 मिनटावरती ऑलमोस्ट. तर आता आम्ही बघतो इथे अजून काय स्नॅक भेटते का. काल केक खाल्ला ना लिपलवने, त्या बेकरीत बघतो. तो केक छान होता ना इथलं. हां, इथंच काल आम्ही खाल्लेला. भाऊ आज काय आहे कालचा केक हां. सो आम्हाला जी ब्राउनी खायची होती ती आता यांच्याकडे आली नाही आणि त्यांची बेकरी पुढे जाऊन बोलले इथे असं पुढे जा, तिथे आमची बेकरी भेटेल, तिथे तुम्हाला भेटून जाईल. सो आता आम्ही त्यांची बेकरी शोधायला चाललो. सो आम्हाला इथे ही बेकरी भेटली यांची. ते हा वाईन केक आहे आणि अजून पण सगळं आमचा केक आला. जरा इकडे येते नंबर देतो. स्कॅनर इथे पडला आहे. कसं नंबरवर करतात? 84 ते नंबर टाका 70. सो आता आम्ही रिक्षात बसलो आणि चाललो एक कुणकेश्वरला. तिथे काहीतरी शंकराचं मंदिर आणि त्या असं पाण्यात समुद्र जो आहे ना त्याच्या बीचवर ना त्या शंकराच्या पिंडी आहेत. छोटे छोटे शंकराच्या पिंडी आहेत. तर कधी आलं तर मला फोन करा. सो आता आम्ही एका समाधीजवळ आलो आहे. श्री ब्रह्मानंद स्वामींची समाधी. सो बेसिकली एक डोंगराच्या असं खाली जाऊन असं एक रस्ता ज्यातून आम्ही आता खाली चाललो आणि इथे एकदम मस्त एक मंदिर सारखं आहे. सो तुम्हाला दिसायला मी वाईड अँगलवरती स्विच केला कॅमेरा आणि खूप मोठा असा मंदिर आहे. सो इथे हा पाण्याचा सोर्स आहे. हे पाणी एकदम निळा एकदम क्लिअर पाणी आहे. हा आय गेस प्यायच्या पाण्याचं आहे. आणि ते बेसिकली हा वडाचं झाड बघू शकता तुम्ही माझ्या पाठी. हा पूर्ण खूप मोठा वडाचं झाड आहे. ते सगळे जे पातळ तुम्हाला शाखा दिसतात ते या वडाचे आहेत. आणि आता आपण मेन मंदिरात जाऊ. आई तिथे पाठीच थांबली आहे, एकदम पाठी तिथे थांबली आहे. पप्पा आणि मी पुढे आलो. सो हे असं तुम्ही बघू शकता. आत मी व्हिडिओ नाही काढत आहे, इथूनच बघा. आणि आई अजून घाबरते, तर जाऊया फटाफट. पण ती जागा खूप मस्त. मागच्या वेळेला मी आलेलो तेव्हा मला खूप भीती वाटलेली इथे, कारण की हे अशी जागा आहे ना, म्हणजे असं वरती रोड आहे, बट तुम्ही इथून जेव्हा खाली जाता ना तुम्हाला असं वाटतं तुम्ही वेगळ्या जगात पोचलो आहे. असं काइंड ऑफ सगळं पूर्ण आउटसाईड वर्ल्डशी असं वेगळं असं वाटतं. तुम्ही असं टाईम ट्रॅव्हल करून पाठी गेलात
सो माझी चप्पल राहिली, मी वरती तुमच्याशी बोलत बोलत आलो आणि परत चाललो चप्पल घ्यायला. तू घाई करत होती ना म्हणून. भुयारी मार्ग आहे तो. हा इथून त्या किल्ल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं. चल ना. इथून चल. हा भुयारी मार्ग. असं वाटतं इथे ना खाली असं कोणची वानर टोळी वगैरे येईल किंवा मग असं बिबट्या वगैरे हमला करेल तुमच्या. सो गाईस इथून वरतून तुम्हाला काहीच नसणार आणि खाली गेल्यावर असं वाटतं की तुम्ही वेगळ्या जगात पोहोचलात, असं 400 वर्ष पहिल्याच्या जगात. काय वाटतंय तुला? शिवाजी महाराजांच्या टायमात. हे शिवाजी महाराजांच्या टायमातला हा भुयारी मार्ग होता सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जायचा. रामेश्वर मंदिराला आलो. तर या इकडे शिळा आहेत. हे मला नाही वाटत जुन्या आहेत, 1900 शतकाचे, 1800 आणि 1900 शतकाचे. सो जुन्या अशा नाहीत. मंदिर पण आहे, लायब्ररी टाईप आहे, काहीतरी आहे. सो गाईज मी आत्ताच इथे हात पाय धुतलेला आहे आणि बेसिकली मी धुवून इथून एक्झिट मारणार होतो त्या गेटनी आणि तिथे मला एक छोटी अशी तोफ टाईप दिसली. काय पप्पा बोलले की हे पहिल्याच असं ग्रेनेड लॉन्चर आहे. बघा इथे ते तोफ आहे छोटी. सो मी हिला असा हात टाकून उचलायला गेलो आणि बघतो तर त्यात पूर्ण ग्रीस लावलेली, सगळी ग्रीस माझ्या हाताला लागली आणि मी व्हाईट टी शर्ट घातला. सो मला परत तिथे पाठी जाऊन हात धुवावं लागला. सो आता आम्ही पोचलोय कुणकेश्वरला आणि इथे खूप जास्त गर्दी आहे. सो गाईज गर्दी बघून आम्ही लाईनमध्ये उभं राहायचं नाही डिसाईड केलं. हा मेन मंदिर आहे जो की माझ्या पाठी, आणि इथे हे कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि असे बेसिकली छोटे 3-4 मंदिर आहेत जे आजूबाजूला आहेत. असं हा एक आहे आणि तो वाला एक आहे जो पाठी आहे, लाल दगडाचा दिसतो तो. आणि इथे 2 आहेत मेन एंट्रीचे इथे. हा एक आहे आणि हे 2 आहेत, नारायण मंदिर, हा वाला गणपती मंदिर. सो बेसिकली ह्याची खासियत ही आहे की हा जो मंदिर आहे मेन, त्याच्या समोर पूर्ण समुद्र दिसतो. आणि तुम्ही ते कन्याकुमारीचा सीन बघितला असाल की एक मंदिर आहे जो एकदम भारताच्या एंडवरती, जिथे अशा समुद्रात आहे ऑलमोस्ट, तसाच आहे. आम्ही मंदिरात जाऊ. कसे गेलात तुम्ही सांग मंदिरात? जिथून लोक असे सुटत होते, बाहेर निघत होते, तिथून हे लोक गपचूप पहिले असं फोटो काढायला वरती गेले. माझ्याकडून बोलले फोटो काढ, नाही तर घुसले जिथून लोक निघतात तिथून घुसले लोक. मी तर नाही जाऊ शकलो आत, कारण की मी पाठच्या साईडला होतो, इथे खूप ऊन होता. हे लोक फोटो काढतात आणि घुसले गपचूप.
जेवणासाठी थांबलो या हॉटेलमध्ये. हे बेसिकली देवगडमध्ये येतं. आम्ही आता देवगडमध्ये आलो आहे आणि आता जर मी तर नॉनव्हेजच खाणार. आई बाप्पांचं माहिती ना. सो ॲज ऑलवेज आईनी स्पेशल व्हेज थाळी घेतली इथे. त्याच्यात 2 स्वीट येईल, आम्रखंड, गुलाबजाम, दही, 2 भाज्या, वरण, आम्रखंड येते. सो माझी कोळंबी थाळी आली आहे. त्याच्यात बेसिकली कोळंबी स्पेशल थाळी आहे. त्याच्यात ते कोळंबी फ्राय येतं, प्लस ग्रेव्ही येतं आणि कसली तरी आहे आणि सुकट येते, जे की मला खूप दिवसापासून खायची होती. कोशिंबीर आणि ही भाकरी. सो आता आम्ही एका गार्डनमध्ये आलो जिथे बेसिकली हे सगळ्या विंड मिल्स आहेत आणि या खूप मोठ्या विंड मिल्स आहेत, लाईक तिथपर्यंत पाठपर्यंत. सो हा छोटासा गार्डन आहे विंड मिल्स असंच बघायला. ते बेसिकली असे थोडे पॉईंट्स आहेत तिथे तुम्ही फोटो काढू शकता. लाईक तिथे तो एक हार्ट शेपवाला पॉईंट आहे. काही पुतळे आहेत कोकणी माणसांचे आणि हा इथून समुद्र दिसतो. सो काही तिथे ही झिपलाईन पण होती, मला ही करायची होती, सहीवाली होती एकदम, बट ही बंद आहे. काय माहिती काय झालं, पण ती बंद ठेवली आज. तर आता आम्ही आलो आहे श्री कसबा देवी मंदिरात. सो हा पाठी मंदिर आहे आणि इथेच बीच आहे पाठीवरनं. ते हा कडा आहे आणि इथून रस्ता आहे. इथून असं खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत सगळ्या. ते काही लोक आंघोळ करत होते पहिले. नाही का हां तिथे आंघोळ करतात. त्या मंदिराच्या पाठी असं थोडा स्पेस बनवला जिथून की तुम्हाला पूर्ण समुद्र दिसतो. आणि इथे खाली असं आहे फुल दगड आहेत, ते लोक गेलेत फोटो वगैरे काढतात. माझ्या पाठी इथे गाई आहेत, हे इथे गाई आहेत, मस्त वाटतं इथं. आणि जो तो पहिला आम्ही मंदिर गेलेला त्याच्यापेक्षा चांगला मला हा वाटतो, कारण की तिथे असं सगळं कचरा वगैरे होता आणि ते सगळे असे स्टॉल लागलेले तिथे, सगळं गजबज. मला तो नाही आवडला एवढा. हा मंदिर कसं थोडा शांत आणि ते लोक पण कमी आहेत आणि मस्त एकदम हवा सुटली, बरं वाटतं इथे. आता वाजलेत 5:30 आणि मी रूमवर परत आलो आहे. मम्मी पप्पा बाहेर गेलेत ते रूमचं बघायसाठी आणि मी आलो आहे. मी हे इलेक्ट्रॉल बनवली कारण की खूप आम्ही दुपारपासून उन्हात फिरत होतो. सो थोडा रिहायड्रेट करेल आणि रिहायड्रेट होता मी थोडीशी प्रॅक्टिस करणार आहे. मी बुक आणली आहे आणि हे व्लॉग बघता तुम्हाला असं वाटत असेल मी फुल चिलमध्ये मजा करायला आलो आहे, जे की मी करायला आलो आहे. बट माझी सेमिस्टर चालू आहे आणि 1 तारखेला माझा पेपर आहे. आज 28 तारीख आहे आणि आम्ही परवा निघणार आहे. सो परवा आणि पोचणार 13 रात्री, म्हणजे असं सकाळचे 3-4 वाजता संपते. सो मला ज्या दिवशी पोचणार आम्ही सकाळी एकदम 4 वाजता, त्याच्या पुढच्या दिवशी माझे पेपर आहे.
सो मला प्रिपरेशन करावी लागणार आहे. सो आता मी अर्धा पाऊण तास थोडंसं रिव्हिजन करणार आहे. ज्या सब्जेक्टचा पेपर आहे तो थोडासा माझ्यासाठी इझी जातो कारण की मी स्टार्टिंगपासून लक्ष दिलेलं. सो मला असं थोडं रिवाईज केलं त्या दिवशी इझी पडेल. सो आता थोडी माझ्या फोनला चार्जिंग करतो आणि रिवाईज करायला बसतो. सो थोडाफार अभ्यासाचा ट्राय केला. एखाद क्वेश्चन असं थोडा रिवाईज केला बट नाही झाला अभ्यास. लय मच्छर चावत होती. सो आता मी निघालो आहे रॉक गार्डनसाठी आणि सनसेट तर झाला आहे पण आई बाप्पांना जास्त वेळ झाला. मी पहिलेच जायला पाहिजे होता बट आता जाऊया. चला परत उद्या जाऊ पाहिजे तर.